can see we are today discussing about sector basically की सेक्टर काय असतात आणखीन सेक्टरचा इम्पॅक्ट मार्केटवर कसा पडतो किंवा मार्केटचा इम्पॅक्ट सेक्टरवर कसा पडतो किंवा आउट परफॉर्मिंग सेक्टर्स आणि अंडर परफॉर्मिंग सेक्टर्स ही कसं काय आपल्याला बघावं लागतं किंवा आपण जो शेअर घेतोय आधी मुळात पहिली गोष्ट म्हणजे तो कुठल्या सेक्टरचा आपण घेतोय आणि तो सेक्टर मार्केटला रिलेव्हंट आहे की नाही तर ते या सगळ्या गोष्टी आधी इन्व्हेस्टिंग करायच्या आधी आपल्याला खूप बघाव्या लागतात रॅन्डम कोणतरी सांगितलं आणि आपण शेअर घेतले असं नाही होत बेसिकली वी नीड टू अंडरस्टँड की ते मार्केटला अलाइन करतंय मार्केटच्या खाली परफॉर्म करतंय की मार्केटच्या वर परफॉर्म करतंय सो आज थोडंसं एक बिगर पिक्चर बघणार आहोत आपण 2001 पासूनचा ऍक्च्युली आपण व्ह्यू बघणार आहोत 2001 टू 2021 एक 20 वर्षांचा आपण व्ह्यू बघणार आहोत मार्केटचा की कुठली सेक्टर मार्केटची कॉन्स्टंट परफॉर्मन्स देतात या 20 वर्षामध्ये सो इफ यू सी आय हॅव ऍडेड ऑल दी सेक्टर्स हिअर इन द लाईन्स फॉर्मॅट ठीक आहे आज कॅन्डलस्टिक्स नाही आहेत आज लाईन फॉर्मॅट आहे बँक निफ्टी आहे फार्मा एफएमसीजी सेन्सेक्स ही जी रेड लाईन आहे सेन्सेक्स आणि निफ्टी तुम्हाला एकदम सेम लाईनवर दिसेल सो त्यांना ते एक दुसऱ्याला मॅच करतात ठीक आहे ब्रॉडर मार्केट आणि निफ्टीचं टॉप मार्केट हे साधारण तुम्हाला सेमच दिसेल इंडेक्स सो त्यातला कुठलाही एक ठेवला तरी चालेल तर मी आता सध्या तरी 2 ऍड केले ठीक आहे त्याच्या खाली आहे ऑटो सेक्टर ऍड केला आहे मी ठीक आहे म्हणजे जेवढी काही सेक्टर आहेत सगळी आय टी आहे फिनान्स आहे मीडिया आहे मेटल आहे रियालिटी सेक्टर्स ही सगळी सेक्टर्स मी इथे प्लॉट केलेली आहेत आता सिम्पल अनालिसिस आहे काही करायचं नाही आणि त्याच्यामध्ये काही ट्रिक्स आहेत बेसिकली जेव्हा आपल्याला पोर्टफोलिओ फिरवायचा असतो आपला तो कसा करायचा आणि त्याच्यात काही ट्रिक्स आहेत तर ते काही ऑब्झर्वेशन्स आहेत तर लेट स्टार्ट फ्रॉम दी 2001 किंवा 99 पासून जो तो पिरियड सुरू झालाय तर आय विल डिरेक्टली गो टू 2001 पासून साधारण मी जातोय तर डिरेक्ट विनर इज बँक निफ्टी फिनान्स सेक्टर हा 2001 पासून जर मी काढला एक 2003 पासूनचा जर मी रेशो काढला तर बँक निफ्टी सेक्टर हे नेहमीच आउट परफॉर्म करत आलंय म्हणजे फिनान्स सेक्टर हे नेहमीच आउट परफॉर्म करतंय मार्केटला ब्रॉडर मार्केटला ठीक आहे सो आपल्याकडे एक आपल्याकडे पॉईंट आला की येस वी कॅन ऍड फिनान्स शेअर इन अवर पोर्टफोलिओ कारण की जर इतक्या वर्षांपासून जर तो आउट परफॉर्म करतोय तर तो एक सस्टेनेबल आहे ठीक आहे त्याच्यानंतर कुठला येतोय फार्मा सेक्टर ठीक आहे फार्मा सेक्टर पण एक बऱ्यापैकी मार्केटला आउट परफॉर्म करतोय फक्त एक प्रॉब्लेम फार्माचा असा आहे की तो खूप फ्लक्च्युएट होतो तो सायकलिकल टाईप आहे थोडासा म्हणजे जसं मी बघतोय की एक सेकंड माझा आवाज मला परत रिबाउंड होतोय प्लीज म्यूट करा कोणीतरी माझ्यासाठी कोणीतरी इतरांना म्यूट करा मंदार तू बाकीच्यांना म्यूट कर जर कोणाचा माईक ऑन असेल तर ठीक आहे सो येस बँक निफ्टी 2003 पासून ब्रॉडर मार्केटला आउट परफॉर्म करतोय नाव वी विल मूव्ह फर्दर आपण जाऊया 2008 सालापासून ठीक आहे जो आपला क्रॅश आला 2008 साली लेमन ब्रदर्स वाला त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय घडामोडी झाल्यात नाव वी कॅन सी एफ एम सी जी लीडिंग आफ्टर 2009 और 8 ठीक आहे कन्झम्पशन वाढलंय ऍक्च्युली सो एफ एम सी जी इज लीडिंग आय टी अगेन वरती आहे बँक निफ्टी आहे टॉपला सो देर आर मेनी सेक्टर्स आफ्टर 2009 मार्केटला लीड करतात मेटल खूप खाली आहे मीडिया आणि रियालिटी ठीक आहे ही 3 सेक्टर 2009 पासून परफॉर्म करत नव्हती त्याच्या आधी करत नव्हती आणि 2009 पर्यंत पण त्यांच्यात काही फरक झालेला नाहीये नाव बीट कोणी केलंय एफएमसीजी ने बीट केलंय जे आधी नव्हतं ठीक आहे इफ आय सी एफएमसीजी साधारण 2003, 4, 5 नंतर हळूहळू ब्रॉडर मार्केटच्या वर ट्रेड करायला लागलं तर आपल्याला काय करायचंय दिस इज मंथली चार्ट ओके दिस इज मंथली चार्ट तुम्हाला प्रत्येक मंथला एक साधारण मंथच्या एंडला फक्त एक 2 मिनिटं फक्त द्यायचे की कुठलं सेक्टर टॉप लीड करतंय कुठल्या सेक्टरने कुठल्या सेक्टरला क्रॉस ओव्हर केलंय ते आपण थोडं क्रॉस ओव्हरचं लेटर पार्ट मध्ये बघूया आधी फक्त एक ओव्हरव्ह्यू घेऊया की काय चाललंय ठीक आहे नाव आय विल मूव्ह अहेड टू 2011 2011 मध्ये बरीच सेक्टरने मार्केटला आउट परफॉर्म दिलेला कारण की तो एक बूमचा 2008-9 नंतर जे बूम सुरू झाला मार्केटमध्ये सो देर आर मेनी सेक्टर्स विच आर लीडिंग बट स्टील मेटल
मीडिया अँड रिअलिटी नेहमीसारखे अंडर परफॉर्म. सो वी नीड टू अंडरस्टँड, जरी आता मेटल खूप जबरदस्त परफॉर्म करतंय, लॉंगर पिरियडला मेटल ही खूप हायली सायक्लिकल इंडेक्स आहे आणि तो ब्रॉडर मार्केटला नेहमीच अंडर परफॉर्म करत आलाय. सो दो टाटा स्टील आणि एव्हरी मेटल सेक्टर टॉपला आहेत सध्या, तरी त्याच्यात इन्व्हेस्ट करताना यू नीड टू बी ऑन टोज एव्हरी टाइम. ठीक आहे, की कधी काही होऊ शकतं. बट आय टी, लुक ॲट आय टी, नेहमीच ओव्हर परफॉर्मन्स देत आहे. ठीक आहे, फार्मा लुकिंग गुड, बँक निफ्टी, इनफॅक्ट ऑटो पण. FMCG सगळ्यात सेफेस्ट आहे प्लेअर. ओव्हरऑल एक फिनान्स सेक्टर जे आहे एनबीएफसी अदर दॅन बँक्स, बाकीच्या ज्या गव्हर्नमेंट बँक्स आहेत किंवा बाकीचे जे सेक्टर्स आहेत, दे आर ओव्हर परफॉर्मिंग. ठीक आहे. देन थोडं पुढे जाऊया, 2016-17च्या आसपास जाऊया. आता काय झालंय, नाव विनर इज आय टी अगेन. आता मेटलने काय केलं, क्रॉस ओव्हर दिलाय. 2015 नंतरचा जो फेज आहे त्याच्यामध्ये मेटलने आउट परफॉर्मन्स दिलाय, थँक्स टू पोस्ट कोविड रॅली ऑल्सो. आता जर मी गेल्या 6 वर्षाचा जर हिशोब काढला तर निफ्टी आय टी अजूनही नंबर 1ला आहे. ठीक आहे, फिनान्स आहे, पण आता बँक निफ्टी थोडा अलाइन झालाय निफ्टी बरोबर. ठीक आहे, पण फिनान्स अदर फिनान्शियल ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत एनबीएफसीज, त्या आउट परफॉर्म करतात ब्रॉडर मार्केटला. ठीक आहे, मीडिया ॲज युजल खाली आहे. सरप्राइझिंगली फार्मा इतकं मोठी रॅली होऊन पण ओव्हरऑल 5 वर्षात फार्माचा रेकॉर्ड खूप खालीच आहे. कारण की 2015 ते 2020 बिफोर कोविड फार्मा सेक्टर जवळजवळ जबरदस्त बॅशिंग होत होतं. सगळे स्टॉक जबरदस्त करेक्ट झालेले होते. सो ओव्हरऑल ॲव्हरेजमध्ये फार्मा अजूनही खाली दिसतोय आपल्याला. ऑटो यू कॅन सी, जबरदस्त मंदी आलेली ऑटो सेक्टरमध्ये. ठीक आहे, अशा वेळी आपल्याला सतत जर आपण मार्केटला काय ओव्हर परफॉर्म करते आणि काय अंडर परफॉर्म करते हे जर आपण ट्रॅक ठेवत राहिलो, आणि मंथली ठेवायचं, आपल्याला काय रोज उघडून बघायचं नाहीये, बट ॲटलीस्ट वी कॅन गेट आयडिया विच काइंड ऑफ स्टॉक वी आर होल्डिंग, इन विच वी नीड टू बुक प्रॉफिट्स, और इन विच वी नीड टू एक्झिट, और इन विच वी नीड टू ॲड नाव, और इन विच वी नीड टू रिशफल नाव अवर पोर्टफोलिओ. ठीक आहे, आता पुढे येऊया थोडं. आता डायरेक्ट मी येतोय पोस्ट कोविड. ठीक आहे, आणि आता मी ह्याला विकलीवर घेतोय कारण की मला छोटा डेटा आता माझ्याकडे उरला आहे. सो आय विल ओनली कन्सिडर आफ्टर T20. ठीक आहे, नाव वॉट. ठीक आहे, नाव मेटल इज लीडिंग, बरोबर. आता 2020 नंतर जर मी हा कॅल्क्युलेट ठेवत असतो, म्हणजे एक माझा अंदाज ठेवत असतो, तर निफ्टी मेटलने कुठे ब्रेकआउट दिलं, या या पॉइंटला ब्रेक दिलाय नोव्हेंबरमध्ये. जर मी हा मंथली किंवा विकली चार्ट जरी बघत असतो तरी मला कळलं असतं, नाव मेटल इज इन टू स्ट्रॉंग हँड्स. मेटल इज वॉट क्रॉसिंग द ब्रॉडर मार्केट, सो दॅट इट इज अ रिअली गुड आयडिया टू एंटर इन मेटल स्टॉक्स. सिम्पल. करेक्ट. काय केलं मी, विकली फक्त ओव्हरव्ह्यू घेतोय, मला काही त्याच्यामध्ये जास्त कष्ट नाही आहेत. मी मीडिया वगैरे स्टॉक पासून नेहमीप्रमाणे लांबच आहे. बँक निफ्टी सरप्राइझिंगली अंडर परफॉर्मिंग, ॲज वी ऑल नो. बँक जबरदस्त प्रेशरमध्ये जातात. सो दे आर अंडर परफॉर्मिंग इन लास्ट 1 year देन ब्रॉडर मार्केट. ठीक आहे, अचानक ऑटो पण, जेव्हा निफ्टी मेटल बाहेर निघाला त्याच वेळी ऑटो पण बाहेर निघालाय आउट परफॉर्मिंगला. सो नोव्हेंबर महिन्यात काही सेक्टर बाहेर निघालेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय झालं की फार्माला पण मेटलने मात दिली. ती कधी दिली, मार्चच्या आसपास. अशा वेळी काय करायचं असतं, तुमच्याकडे समजा फार्मा काही स्टॉक्स असते तर यू कॅन रिशफल दॅट इन टू मेटल सेक्टर. फार्मामधलं प्रॉफिट तसंही तुम्हाला झालेलंच होतं, इतका फार्मा आउट परफॉर्मिंग तसाही होता. आता तो थंडच होता, त्यात काही एवढी मुवमेंट नाही, पण ज्या रेटने मेटल त्याला ओव्हरबीट करत होतं, इट इज अ गुड आयडिया टू बुक फ्रॉम दी फार्मा अँड पुट युअर मनी इन टू मेटल्स. नंतर काय झालं, नंतर मेटलने आय टीला पण बीट केलं ऍक्च्युली, आणि आय टी साईडवेज गेलाय आता कम्प्लीट. पण त्याच वेळी मेटल इज मेकिंग न्यू हायज. सो दिस इज sectoral analysis. You need to always consider what is outperforming the market and what is underperforming the market. FMCG स्टेडी अजूनही. FMCG ला तसा
काही अजून बेनिफिट येत नाहीये. एफएमसीजी मध्ये मी कधी इंटरेस्टेड इन वेन इट बीट्स द मार्केट. एक इंडेक्स किंवा ब्रॉडर मार्केटला ओव्हरव्ह्यू ठेवणं खूप महत्वाचं आहे. ब्रॉडर मार्केट ज्यावेळी काय म्हणतात ते, ज्यावेळी बीट करेल एफएमसीजी त्यावेळी त्याच्यामध्ये मुवमेंट येईल. बँक निफ्टी थोडंसं रिस्की वाटते मला. इट इज नोविंग डाऊन नाव, मुव्हिंग डाऊन. थोडंसं खालच्या साईडला तो एखादा फ्लॅट झालेला आहे. इट इज नॉट लाईक दिस. कुठेतरी असा खालून खाली जायच्या प्रयत्नात आहे. बट ॲट द सेम टाइम निफ्टी, सेन्सेक्स, ऑटो, मेटल तर सोडूनच द्या, तो तर रॉकेट झालाय. आणि ह्या सगळ्या गोष्टी वर आहेत. सो एक मला कन्सिडर मी करतोय, प्रत्येक टाइम फ्रेमला लीडर बदललेत पण आय टी हा बदलला नाहीये. आउट परफॉर्मिंग करण्यात आय टी नेहमी कॉन्स्टंट राहिलाय. फार्मा बऱ्यापैकी आत्ता आत्ता वर दिसतोय मला, बट आय टी आणि फिनान्स, ऍक्च्युली आता फिनान्स खाली गेलाय खूप, कारण की थँक्स टू कोरोना इकॉनॉमिक आपला एवढं डिप्रेशन आलंय, त्याच्यामुळे फिनान्सवर प्रेशर आहे, नो डाऊट. बट इन लॉंग रन, लॉंग रन व्हॉट आय कॅन सेन्स एफएमसीजी, ठीक आहे, फिनान्स आणि आय टी, दिस थ्री सेक्टर्स ऑलवेज परफॉर्म इन द लॉंगर रन. ठीक आहे. सो हे हे तुम्ही डेली पण बेसिसवर करू शकता. आता हे मी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट बेसिसवर सांगितलं की यू कॅन स्टडी दिस ऑन अ डेली बेसिस ऑल्सो. डेली बेसिसवर कुठे काय क्रॉस ओव्हर दिसतंय का? ठीक आहे. मला इथे लेटेस्ट क्रॉस ओव्हर काय दिसतंय, हा ग्रीन मीडिया, लेट्स से मीडियाने आउट परफॉर्म केलं 17 तारखेला. ठीक आहे. 17 17 ते 24 मेच्या दरम्यान मीडियाने ब्रॉडर मार्केटला आउट परफॉर्म केलंय. सोपं आहे. मग काय करायचं, मीडियामध्ये कुठले स्टॉक आहेत, आय विल गो टू एनएससी वेबसाईट. ठीक आहे. इथे मला मिळणार सेक्टर, निफ्टी मीडिया. निफ्टी मीडियामध्ये सगळे स्टॉक आहेत, सन टीव्ही, झील, डिश टीव्ही टाईप, नेटवर्क 18, व्हॉट एव्हर. आता समजा मी घेतला डिश टीव्ही किंवा नेटवर्क 18, समजा मी घेतला कुठलाही एखादा स्टॉक घेतला, नेटवर्क 18 घेऊया. ठीक आहे. मला माहित नाही हा स्टॉक मी कधी बघितला नाही. लेट्स से नेटवर्क 18. प्रॉब्लेम, नेटवर्क 18. ठीक आहे. हा आपल्याला कधी दिसलेला, मे 24च्या आसपास वगैरे क्रॉस ओव्हर झालाय, बरोबर आहे. ह्याचा क्रॉस ओव्हर इथे झालाय ब्रॉडर मार्केटला, 24 मेला झालाय क्रॉस ओव्हर. 24 मे ला तारीख काय इथे, हा वीकली चार्ट इथे कुठेतरी आहे. ठीक आहे. 19 मे, 24 मे. ठीक आहे. दिस इज अ डेट. या झोन मध्ये आउट परफॉर्मिंग झाले. लुक ॲट दिस, हा स्टॉक 41 रुपयाचा 58 रुपये झालाय. काय लॉजिक लावलं आपण, सिम्पल लॉजिक. ज्यावेळी मला कळलं आउट परफॉर्म करते मार्केटला, म्हणजे काय करते, कोणतरी इंटरेस्टेड आहे या सेक्टरमध्ये. सिम्पली शेवटी आपलं टेक्निकल जे नॉलेज आहे ते लावायचंच आहे तुम्हाला. इथे ट्रेंड लाईन ब्रेकआउट पण झाला इथे. इट इज होल्डिंग दिस 50 मूविंग ॲव्हरेज ऑल्सो, करेक्ट. सो यू कॅन ट्रॅक दिस ऑन अ डेली बेसिस ऑल्सो, व्हॉट इज आउट परफॉर्मिंग, व्हॉट इज अंडर परफॉर्मिंग, काय वरतून खाली क्रॉस मारतंय. ठीक आहे. इथे हा कुठला एक सेक्टर आहे, आय थिंक हा बँक निफ्टी आहे. ठीक आहे. बँक निफ्टीने, नाही, एक सेकंड, हा मीडियाच आहे हा ऍक्च्युली. सीएनएक्स मीडियाने खाली क्रॉस डाऊन केलेलं साधारण मार्च 21ला वगैरे, त्यावेळी अचानक जबरदस्त शेअर पडलेले. मला आठवतंय की डेन नेटवर्क पण त्याच्यातच होता. त्याच्यात डेन नेटवर्कने पण सॉलिड मार खाल्लेला. आणि डेन नेटवर्क पण आत्ता उडालाय, याच याच फेजमध्ये उडालेला आहे तो. सो आय विल शो यू द डेन नेटवर्क ऑल्सो. जबरदस्त पडलेला हा स्टॉक. अँड सडनली आत्ता आपण जे म्हटलं ते 21 मे आणि 24 मेची ते डेट आहे, तो 48 रुपयाचा स्टॉक 65 रुपये जाऊन आला.
37% रिटर्न. ओके, एक महिना पण झाला नाही अजून. टुडे इज 13 जून, नॉट अ मंथ ऑल्सो, अँड यू आर गेटिंग 37% रिटर्न. क्लिअर? आता ह्याच्यामध्ये काय होतं, एका सेक्टरने आपण आता फक्त कम्पेअर करतोय की मार्केटला कुठले सेक्टर आउट परफॉर्म करतात. पण जर तुम्हाला रिशफल करायचं असेल, ठीक आहे, तर रिशफल करायला पण तुम्हाला स्कोप आहे इकडे, की फार्माला मीडियाने बीट केलंय, तर मग फार्माचे स्टॉक्समध्ये प्रॉफिट बुक करून यू कॅन पुट इट इन टू अ मीडिया ऑल्सो. ठीक आहे. आता मागच्या अगदीच मी जवळ येतो, आता मागचे काही दिवसच घेतोय मी आता. ठीक आहे, एक महिन्याचा जर मी डेटा काढला, तर आत्ता आय टी थोडा एका महिन्यात परत वर जायला लागलाय, इफ यू सी दिस. आणि हा कुठला मेटलने एक उडी मारली आहे. सो आय एम इंटरेस्टेड इन मेटल नाव. दिस बोथ सेक्टर आय एम इंटरेस्टेड इन टू इट. ठीक आहे. फार्मा वर चाललाय, पण त्याने ब्रॉडर मार्केटला अजून बीट नाही केलंय. ठीक आहे, एफएमसीजी नेहमीसारखं थकलेलंच आहे, बँक निफ्टी फिनान्स खालीच आहेत, बट आय एम इंटरेस्टेड इन मेटल नाव. राईट. ऍक्च्युली मी कधी इंटरेस्टेड व्हायला होतं, हे 11 जूनला. ठीक आहे, म्हणजे शुक्रवारीच माझ्या पोझिशन ह्याच्यात बनायला हव्या होत्या. ठीक आहे, कोई बात नाही. सो नाव व्हॉट आय विल डू अगेन, आता मी शॉर्टलिस्ट केलंय मला काय सेक्टरवर फोकस करायचं आहे. आय एम इग्नोरिंग दिस ऑल सेक्टर्स ना. ऑटो पण त्यातले तर ठीक आहे, ऑटो आणि ऑटो पार्ट्स पण यू कॅन कन्सिडर, कारण की तो आता थोडासा राउंडिंग बॉटम मला दिसतोय अँड इट इज स्टार्टेड टू मूव्ह अप. अँड हिअर वॉट, मेटल. ठीक आहे, मेटल आता ब्रॉडर मार्केटला आउट परफॉर्म करतंय अगेन, कारण की मेटल इतके दिवस थंड झालेलं. सो व्हॉट इज हॅपनिंग इन मेटल, सो आय विल अगेन चेक दिस. निफ्टी मेटल. येस, परफेक्ट. एक मस्त रन झाली. ठीक आहे, आणि इट इज फॉर्मिंग अ कप अँड हँडल नाव. क्लिअर कट कप अँड हँडल एक फॉर्मेशन इथे बनतंय. ठीक आहे. आता काय आहे, इथे मला हे ब्रेकआउट जर मिळालं, ऑलरेडी मिळालेलं आहे ब्रेकआउट, नाव आय जस्ट नीड टू टेक पोझिशन इन टू मेटल स्टॉक्स. दॅट्स इट. म्हणजे मी काय करतोय, मी ऑलरेडी जे स्ट्रॉंग स्ट्रॉंग सेक्टर आहे, त्या सेक्टरलाच मी टार्गेट करतोय विथ अ ट्रेंड. पहिलं मुळात ते सेक्टर आहे का? येस, इन लास्ट 5 months दिस सेक्टर इज ऑलरेडी आउट परफॉर्मिंग. इट इज जस्ट कन्सॉलिडेटेड इन लास्ट फ्यू मंथ्स. ठीक आहे, लास्ट फ्यू वीक्स, ऍक्च्युली नॉट मंथ्स, लास्ट फ्यू वीक्स मध्ये ते कन्सॉलिडेट करत आहे, अँड इट इज नाव अगेन रेडी फॉर अ फ्रेश ब्रेकआउट. आणि इथे ऍट द सेम टाइम मुव्हिंग ॲव्हरेज 50चा खूप लांब गेलेला, तो फक्त जवळ आला, आणि इथून इथून आता परत मार्केट वर जायच्या तयारीत आहे. सो नाव अगेन सेम, निफ्टी मेटलमध्ये कुठले स्टॉक्स येतात, लेट्स चेक दॅट नाव. निफ्टी मेटल. ओके, सो हे सगळे स्टॉक्स निफ्टी मेटलमध्ये, सेल, टाटा स्टील, जिंदाल स्टील, JSW स्टील, कोल इंडिया. कोल इंडियाने ऑलरेडी या सगळ्यांनी ब्रेकआउट दिलेत. इफ यू सी हे 3 दिसत आहेत ना, 3 ॲरो, म्हणजे मागच्या 3 दिवसापासून तो अप ट्रेंडला आहे. इट इज मेकिंग हायर हायस. ठीक आहे, वरती पॉझिटिव्ह क्लोज देतोय. JSW स्टील आणि टाटा स्टील 2 दिवसापासून चांगल्या ह्याच्यामध्ये आहेत. मॉईल एक चांगल्या ह्याच्यामध्ये आहे, चाललाय. नॅशनल ॲल्युमिनियम, हिंदुस्तान झिंक हा एक आपला फेवरेट स्टॉक आहे, आपण बऱ्याच वेळा ट्रेड करतो याला. ठीक आहे, वेलकॉर्प तर होल्ड केलेलाच आहे ऑलरेडी, वेलकॉर्प पण चांगल्या पोझिशनला आहे. सो यू कॅन फाइंड आउट दिस, ह्याच्यातल्या कुठले स्टॉक मिळतात का तुम्हाला. सो इफ आय सिलेक्ट द जिंदा असतील, तर जिंदा असतील बघूया काय दिसतंय का त्याच्यामध्ये. कुठलाही स्टॉक घेऊ शकता. कुठे गेला जिंदा असतील, लुक एट दिस, परफेक्ट एंट्री पॉइंट. 50 डे मुव्हिंग ॲव्हरेज गेन केलाय, जबरदस्त एक त्याच्यामध्ये फॉल आलेला आहे, कन्सॉलिडेशन झालंय, राउंडिंग बॉटम बनला एक चांगला, अँड इट इज रेडी टू मूव्ह अहेड. इथे काय झालंय, इथे परत एक कन्सॉलिडेशन झालेलं, करेक्ट, ब्रेकआउट विथ अ गुड टोटल कंट्रोल बुलिश कॅन्डल. At least you can get a target
टिल हिअर, हा एक 450 460 तर नक्की जाणार इथून. स्टॉप लॉस वॉट, दिस लो विल बी युअर स्टॉप लॉस. सो इफ यू गेट एंट्री इन जिंदाल स्टील, इट इज अ आयडियल कॅल्क्युलेटेड. आता मी काय करतोय, असं होईलच असं आहे का, नाहीये. ठीक आहे, आता मार्केटमध्ये काय उद्या न्यूज आली, हा सगळा गॅप डाऊन पण उघडून खाली जायला लागले, ते माझ्या हातात नाहीये. बट व्हॉट आय एम डुईंग हिअर, आय एम सॉर्टिंग एव्हरीथिंग एल्स, आणि त्यातल्या त्यात मला काय निवडता येईल त्याच्यावर माझा फोकस आहे बेसिकली. एवढं अख्खं मार्केट यू कॅन चेक ना, एवढे 2000 स्टॉक तर नाही बघू शकत. ठीक आहे, पण आता आपण काय करतोय, आपण सेक्टरवर फोकस दिलाय. आपण काय केलंय, आपण मागच्या 10 वर्षापासून आधी मोठा ब्रॉडर व्ह्यू पण बघितला. ठीक आहे, मोठ्या ब्रॉडरवरून आपण छोट्या छोट्या सेक्टरवर आलो. मागच्या एका वर्षात निफ्टी मेटलचा चांगला परफॉर्म करतोय, मागच्या 6 महिन्यात जर चांगला परफॉर्म करतोय, आणि जर तो आता साईडवेज गेलाय आणि परत जर मागच्या दिवशी मला जर तो आउट परफॉर्मिंग दिसतोय, देन इट इज अ रिअली गुड ऑपॉर्च्युनिटी टू टेक ट्रेड हिअर. करेक्ट. सो मला हा एक जिंदाल स्टील चांगला वाटतोय. अजून कुठले 2-3 JSW स्टील बघूया. सेम JSW स्टील पण एक कप अँड हँडल टाइपच पॅटर्न बनवतोय, अलाइन विथ द मेटल सेक्टर. म्हणजे त्याचा एक इथपर्यंत तो नक्कीच जाईल, 431 ते 731 ते 780 एवढा तर तो जाईलच. अँड नाव वॉट, 50 डे मुव्हिंग एव्हरेज बऱ्यापैकी क्लोज झालाय आता. सो इट्स अ गुड साईन. नंतर कुठला स्टॉक्स आहे त्याच्यात, कोल इंडिया तर ऑलरेडी चाललाय, सगळ्यांना माहिती आहे कोल इंडिया. NMDC ऑल्सो गोइंग गुड. NMDC आय थिंक मी 130 ला दिलेला बहुतेक ग्रुपवर, मला माहित नाही आता कोण आहे की नाही त्यातलं लेक्चरला आता इकडच्या. आय डोंट थिंक सो कोणी आहे, पण एनिवेज NMDC कन्सॉलिडेशन आहे, बट आय एम लाईक अफ्रेड ऑफ दिस टाइप ऑफ कॅन्डल्स. अशा कॅन्डल आणि रिजेक्शन कॅन्डल फॉलो थ्रू आलाय, टोटल बिअरिश कंट्रोलचं थोडीशी भीती आहे या कॅन्डल स्टिक्स मध्ये. सो आय विल अवॉइड दिस. जेवढं JSW आणि मला जिंदालमध्ये क्लिअर कट सिग्नल मिळतात बाईंगचे, तेवढे ह्याच्यात एवढे मिळत नाहीत मला. येस, ह्याचा क्लोजिंग चांगलं दिलंय, ह्याने मागच्या 1 2 3 4 दिवसाच्या क्लोजिंगच्या वर जाऊन क्लोजिंग दिलेलं आहे. सो इट्स काइंड ऑफ अ बुलिश सेटअप ओनली, बट तरी पण हा हाय क्रॉस झाल्याशिवाय याच्यात ट्रेड बनत नाही. आधीच्या दिवसाचा हाय क्रॉस झाल्याशिवाय, जो आहे 185, राईट. सो येस, धिस टाइप ऑफ सेक्टर अनालिसिस इफ यू डू, तर तुम्हाला चांगले स्विंग ट्रेड याच्यात मिळू शकतात, की नक्की मार्केट काय चाललंय याचा अंदाज येतो, की मार्केट कुठे चाललंय बेसिकली. आता IT सेक्टर हे क्रॉस ओव्हर झालं साधारण 9 जूनच्या आसपास वगैरे. ठीक आहे, 9 ते 10 जूनला बरोबर क्रॉस ओव्हर झालं, आणि त्यावेळी त्याच्यामध्ये चांगले ट्रेड मिळाले, ऍक्च्युली चांगले ट्रेड मिळाले निफ्टी IT मध्ये. सो इफ आय सी निफ्टी IT, लुक ॲट दिस. बरोबर, ह्याने काय केलं, ऑल टाइम हाय हा होता उडवला, त्याच्यानंतर एक जबरदस्त मुवमेंट मिळाली, सगळे स्टॉक पटकन वर गेले, आणि ऍक्च्युली कप अँड हँडलच फॉर्मेशन आहे. क्लिअर? काय इथपर्यंत डाऊट आहे कोणाला, काय प्रश्न, क्वेरीज? आय थिंक मी बऱ्यापैकी क्लिअर केल्यात गोष्टी. सो येस, एवढंच आजचं लेक्चर होतं. आता कोणाला काही स्टॉक स्पेसिफिक असेल तर वी कॅन टेक फ्यू क्वेरीज, 5-10 मिनिटं, देन वी कॅन वाइंड अप. काही स्टॉक स्पेसिफिक कोणाला असतील क्वेरीज, काही होल्डिंग्स वगैरेचा? प्रसन्न अनिरुद्ध बोलतोय. मला हा ऍक्च्युली बोल. पहिले 5 मिनिटं थोडं स्क्रीन दिसत नव्हता. हा तर सेक्टोरियल अनालिसिसचे तू जे दाखवलंस ना, तर ते हा क्रॉसओव्हर आपण कुठे बघतो? सेन्सेक्सच्या चार्टला क्रॉसओव्हर बघतो का कुठे क्रॉसओव्हर बघतो? नाही, क्रॉस ओव्हर सेन्सेक्स आणि निफ्टी ऍक्च्युली सेमच चालतात. इफ यू राईट. सी, जास्त फरक नाहीये त्याच्यामध्ये. सो इफ ओके. यू, हा, दोघंही एकाच वेळी क्रॉस ओव्हर होत आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही सेन्सेक्स लावला किंवा निफ्टी लावा, काही लावा. सो आय विल ओके. ऍडवाइस प्लेस बोथ, कारण की ते चांगलं आहे. ओके. ओके.
आणि त्याला जर का सेक्टर स्पेसिफिक इंडेक्सने कुठे तुला खालून वरती क्रॉसओव्हर दिला तर त्यावेळी तू ते स्टॉक चेक करतोस, राईट? एक्झॅक्टली. ओके ओके, गॉट इट. इट्स अ सिम्पलेस्ट मेथड. ठीक आहे. आता इथे Right. बघ काय झालंय. इथे काय झालंय, निफ्टी ऑटोला क्रॉस मारलाय निफ्टी रियालिटीने. ठीक आहे. राईट 24-25 तारखेच्या आसपास क्रॉस ओव्हर दिलाय. देन इट राईट इज अ रिअली इझी टू अवॉइड ऑटो स्टॉक्स अँड गो फॉर अ रिअलिटी स्टॉक. गॉट इट करेक्ट. मग आणि हे तर काही बघायचंच नाही, मग विषयच संपला. बरोबर फॉर स्विंग ट्रेड्स यू डिडंट वॉन्ट टू चेक दिस नाव. यू गॉट युअर सेक्टर. पुढचे Correct. काही दिवस तुम्हाला ह्याच्यावर स्विंग खेळायचे आता. ओके म्हणजे नॉट ओनली सेन्सेक्स अँड निफ्टी पण सेक्टरियल क्रॉसओव्हर पण आपण चेक करतो. येस, ऍब्सोल्युटली. ओके ठीक आहे. या थँक्यू. अजून काय? ओके देन आय थिंक क्लिअर आहे. काही प्रश्न असतील तर यू कॅन मेसेज मी. ओके Sure. चलो बाय बाय, Thanks. गुड नाईट. Bye. Good.